नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण का मागे घेतलं? मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असं ते मराठा बांधवांना म्हणाले आहेत. हॉस्पिटलमध्ये 2 दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर 2-3 दिवसानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाहीये. यासाठी ते आता स्वतःच लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत. मनोज जरांगे पाटील हे रविवारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीसांना मला मारायचं आहे, त्यामुळे मी सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला मारून दाखवावं असं म्हणत ते मुंबईकडे कुणालाही न जुमानता निघाले होते. अंबडमध्ये रात्री 1 वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे लोकांच्या संचारावर निर्बंध आले. त्यानंतर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. अखेर जरांगे पाटील यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचं टाळलं. त्यानंतर ते अंतरवली सराटी गावामध्ये परत आले होते. मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा 17वा दिवस होता. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. येत्या काळात ते आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. याच्यामध्ये 1-2 दिवस उपचार केले आणि लगेच नवरात्रीचा टाकून लोकांना संचारबंदीमध्ये काय नाही. माझे लोक सायला वगैरे झाल्यासारखे झाले, काय झाले काय नाही काय तुम्ही राज्यात शांततेत आंदोलनानुसार आहे. काही मेसेज द्यायला लागले की लोकांना नक्की सायला बंदी केली. त्याच्यामुळं अफवा पसरायला लागली. माझी सगळ्या महाराष्ट्राच्या मराठी समाजाला विनंती होत आहे, अफवा पसरू देऊ नका. मी एकदम आज तुमच्या महाराष्ट्राच्या आमरण उपोषण माझे त्याचं रूपांतर साखळी उपोषणात करतो. मी एकदम व्यवस्थित आणि सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.